एक सापाचं पिल्लू रस्त्याला तडपडून मरत होतं, ती एका पुरीनं पाहिलं, तिनं त्याला घरी घेऊन गेली, त्याचा जीव वाचवला, त्याचा चांगल्या प्रकारे तिनं सांभाळ करायला चालू केलं. आता त्याला खूप जीव लावला तिनं. तो सापाचं पिल्लू मोठं झालं, साप झाला. अचानक त्या सापानं खायचं प्यायचं सोडलं. 1-2 दिवस झाला, आता 8 दिवस होऊन गेलं तरी तो काय खायला गेला. त्या पुरीला काळजी वाटायला लागली, तिनं त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी त्या सापाला चेक केलं. चेक केल्यानंतर त्याने त्या पुरीला विचारलं डॉक्टरांनी की म्हणे ह्याच्या वागण्यात काय बदल आलाय का? तर ती म्हणली हो, खूप बदल झालाय. मग त्यांनी विचारलं हा झोपताना तुझ्या बेडवर असतो का? पुरगी म्हणली हो. डॉक्टरांनी परत विचारलं तुझ्या अंगाला वेटोळा घालतो का? पुरगी म्हणली हो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ह्याला काही आजार झालेला नाही, तर हा तुझ्या अंगाला वेटोळा ह्या कारणासाठी घालतो की तो तुझ्या अंगाचं माप घेतो. ह्यानं खाणं पिणं ह्या कारणासाठी सोडलेलं आहे की हा तुला खायचा विचार करतोय आणि तुला खाल्ल्यानंतर तू पचली पाहिजे त्याला, म्हणून त्यानं खाणं पिणं सोडलेलं आहे. आणि हे सापासाठी नव्हतंच मुळात. आपल्या आयुष्यात बी असेच काही लोक असतात. आपण त्यांना किती पण जीव लावा, त्यांच्यावर प्रेम करा, एवढंच नाही आपण त्यांचा जीव वाचवा, त्यांना श्रीमंत करा, पण त्यांच्या रक्तात जर बेईमानगिरी आणि धोका असेल तर ते आपल्याला धोका देणारच. आपण केलेले उपकार विसरणारच. मग तुम्ही त्यांना किती बी सांभाळा आणि किती बी मोठं करा, ती मोठे झाले की आपल्याला बरोबर ती धोकाच देणार. आणि अशा लोकांपासून सावध राहा, कारण असे लोक खूप घातकी असतात. आपण त्यांना